नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण इंग्रजी विषयातील 16वं प्रकरण आहे पंक्च्युएशन मार्क आणि त्या प्रकरणातील आपण क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस म्हणजे सरावासाठीचे प्रश्न सोडवणार आहोत. चला तर पाहूयात. पहिला प्रश्न, चूज फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क विच इज देअर इन द पिक्चर. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे की चित्रात दिलेले विरामचिन्ह पर्यायातून ओळखा. या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणकोणतं विरामचिन्ह दिलेलं आहे पंक्च्युएशन मार्क, एक्सक्लेमेटरी, कॉमा, फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क. आता आपल्याला ऑप्शनमध्ये सेमिकॉलन झाला आहे की नाही आणि इथं काय दिसतं आहे फुल स्टॉप. तर मग आपल्याला फुल स्टॉप आलेला आहे की नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न, विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी युज्ड इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला कोणतं विरामचिन्ह वापरता येईल किंवा आपण वापरू शकतो. तर पहा, वाक्य वाचूयात. राघव लाईक्स ॲपल्स, राणी लाईक्स मँगोज. हे पहा, या ठिकाणी दोन वाक्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विरामचिन्ह मिसिंग आहे. राघव लाईक्स ॲपल्स, राघवला सफरचंद आवडतात आणि राणीला मात्र आंबे आवडतात. मग इथं कोणतं विरामचिन्ह नाही. तर अगोदर इकडचे ऑप्शन्स बघण्यापेक्षा आपण याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलं जाऊ शकतं ते पाहूया. राघव लाईक ॲपल्स म्हणजे या ठिकाणी एक वाक्य संपलेलं आहे. मग इथं आपल्याला कॉमा वापरावा लागेल आणि त्यानंतर राणी लाईक्स मँगोज, मग पुढं वाक्य आहे दुसरं एक वाक्य. या दोन वाक्य एकत्रित आहेत. मग इथं कॉमा हे पंक्च्युएशन मार्क वापरावं लागेल. मग कुठं आलं ते, ॲपल आणि राणी यांच्यामध्ये आलं किंवा ॲपलच्या नंतर आलं किंवा राणीच्या अगोदर आलं. म्हणजे म्हणताना कसं म्हणणार तुम्ही बघा, आफ्टर ॲपल्स, पहिली गोष्ट आफ्टर ॲपल्स असं आहे का कुठं, कॉमा आफ्टर ॲपल्स. हे पहा, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर येणार आहे. असं नसतं तर कसं उत्तर असलं असतं, बिफोर राणी, कॉमा आफ्टर बिफोर राणी आपलं उत्तर आलं आहे. त्यामुळे ऑप्शनमध्ये ते नसणारच आहे. आणि कॉमा बिटवीन ॲपल्स अँड राणी अशा पद्धतीनं त्याचं उत्तर 3 प्रकारे आलं असतं, परंतु आपल्याला दिलेलं आहे कॉमा आफ्टर ॲपल्स, ऑप्शन नंबर 2. थर्ड क्वेश्चन, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क टू बी युज्ड इन द कॉन्व्हर्सेशन. या संभाषणामध्ये संवादामध्ये कोणते विरामचिन्ह आहे ते ओळखा. आता पहा, किंग सेड हू आर यू. हू आर यू काय क्वेश्चन आहे, मग हू आर यू नंतर क्वेश्चन मार्क येणार आहे. स्ट्रेंजर सेड आय एम अ पॉटर. त्यानंतर उत्तर दिलेलं आहे, साधं वाक्य आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, म्हणून इथं मात्र फुल स्टॉप येणार आहे. मग काय आलं पाहिजे, क्वेश्चन मार्क अँड फुल स्टॉप. कुठं आहे असं पहा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न चौथा काय आहे पहा, ऑल द वर्ड्स इन द पिक्चर आर रिलेटेड टू विच पंक्च्युएशन मार्क. म्हणजे चित्रात दिलेले सर्व शब्द कोणत्या विरामचिन्हाशी संबंधित आहेत. शब्द पहा, औच, ओ, वाव, हुर्रे. या शब्दांचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे सगळे शब्द मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात आणि हे सगळे शब्द उद्गारार्थी शब्द आहेत. म्हणून या सर्व शब्द कशाशी रिलेटेड आहेत, कोणत्या पंक्च्युएशन मार्क्सशी, तर एक्सक्लेमेशन या पंक्च्युएशन मार्क्सशी संबंधित आहेत आणि म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा प्रश्न 5वा, विच वर्ड विल बी बिगिन
विथ अ कॅपिटल लेटर इन द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला कोणता शब्द कॅपिटल लेटरने सुरू होईल असं विचारलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे. आजी टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण. आजी इथं तर कॅपिटल आहे, टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण. तर पहा इथं मात्र हे रामायण जे आहे ते काय आहे, एका पुस्तकाचं नाव आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आपण कॅपिटल लेटरमध्ये लिहायला पाहिजे. इथं आर हे स्मॉलमध्ये लिहिलेलं आहे, म्हणून रामायण या शब्दाच्या अक्षराची सुरुवात कसं लिहिलं पाहिजे रामायण, तर RAMAYAN असं लिहिलं पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. पहा आपल्याला विचारलं आहे की खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरता येईल किंवा आपण वापरू शकतो असा प्रश्न आहे. तर पहा वाक्य पाहूयात. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. पहा हाऊ ब्युटिफुल इज द रेन या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे वाक्य कसं आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी कोणतं वाक्य विरामचिन्ह येणार आहे, तर एक्सक्लेमेशन मार्कच येणार आहे. मग असं एक्सक्लेमेशन मार्क कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. आता पहा विचारलेलं आहे की पुढील वाक्यात किती शब्द कॅपिटल लेटरने सुरुवात होईल, किती शब्द कॅपिटल लेटरने सुरुवात होतील. आता पहा वाक्य आहे ही विल गो टू नाशिक फ्रॉम मुंबई. पहा आता वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं व्हावी लागते, म्हणजे ही एच हे अक्षर कॅपिटल आलं पाहिजे होतं. विल गो टू नाशिक, नाशिक म्हणजे गावाचं नाव आहे म्हणून एन कॅपिटल आलं पाहिजे होतं. आणि फ्रॉम मुंबई, मुंबई हे सुद्धा एका गावाचं नाव आहे की नाही, म्हणून या ठिकाणी एम सुद्धा कॅपिटल असायला हवं होतं. मग इथं हे एच, हे एन आणि हे एम, किती लेटर्स पाहिजे होते, लेटर्सची म्हणजे किती लेटर्स कॅपिटल असायला हवे होते, तर 3. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. पुढील प्रश्न 8वा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. बघा वाक्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर योग्य विरामचिन्ह निवडायचं आहे. प्रश्न इथं पहा वाक्य काय आहे, व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट हा WH क्वेश्चन आहे. क्वेश्चनचे प्रकार तुम्हाला मी सांगितलेले आहेत. हा कोणता क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन. आणि हे व्हॉट आलेलं आहे म्हणजे तू किंवा तुम्ही काय करत आहात किंवा तू काय करत आहेस, हा काय आहे, क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन असल्यानंतर त्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येणार आहे, तर क्वेश्चन मार्कच येणार आहे. मग क्वेश्चन मार्क कुठं आहे असा ऑप्शनमध्ये, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स कॅन बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स विरामचिन्ह अँड कॅपिटल लेटर्स आणि कॅपिटल अक्षरं कॅन बी युज्ड म्हणजे वापरले जाऊ शकतात इन द गिवन सेंटेन्स. पण 2 मिळून आपल्याला लिहायचे आहेत. बघा दोन्ही मिळून म्हणजे फक्त कॅपिटल लेटर्स नाही, म्हणजे पंक्च्युएशन मार्कचा पण विचार करायचा आणि कॅपिटल लेटर्स या दोघांचा विचार करायचा आहे. मग इथं पाहूया आय लाईक, तर वाक्याची सुरुवात किंवा आय कुठेही आलं सिंगल तर ते कॅपिटल लिहितात, म्हणजे
असं वाक्य पाहिजे होतं. आय कॅपिटल पाहिजे होतं. लाईक गोपाल हे नाव आहे म्हणून जी कॅपिटल. गोपाल व्हेरी मच, इथं व्हेरी मच आणि शेवटी काय यायला पाहिजे होतं? फुल स्टॉप. म्हणजे पहा इथं फुल स्टॉप यायला पाहिजे होता. हे जी कॅपिटल पाहिजे होतं आय कॅपिटल, म्हणजे 1 2 3 दोन्ही मिळून विचारले आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर. यानंतर पहा 10वा प्रश्न. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. इथं आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह मिस झालेलं आहे, मिसिंग म्हणजे गाळलेलं आहे, त्या ठिकाणी ते शोधायचं आहे. वाक्य पहा. माय अंकल्स फ्रेंड इज हरी. माय अंकल्स फ्रेंड इज हरी. इथं चूक आहे पहा, इथं याच्यामध्ये. तर कसं वाक्य पाहिजे होतं? माय अंकल्स ॲपॉस्ट्रॉफी यस पाहिजे होतं इथं, आहे की नाही? फ्रेंड इज हरी. आता इथं आपल्या लक्षात येईल की काय चूक आहे, इथं काय मिसिंग आहे, तर ॲपॉस्ट्रॉफी मार्क. मग ॲपॉस्ट्रॉफी मार्क ऑप्शनमध्ये दिसतोय का? इथं नाही, कॉमा आहे. इथं क्वेश्चन मार्क आणि इथं ॲपॉस्ट्रॉफी मार्क, म्हणून उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. म्हणजे खाली दिलेल्या कोणत्या वाक्यातील विरामचिन्ह करेक्ट आहे, म्हणजे बरोबर आहे असं विचारलेलं आहे. पहिलं वाक्य आहे व्हॉट्स द मॅटर सुमन. व्हॉट्स द मॅटर सुमन म्हणजे हे वाक्य एकच दिलेलं आहे, परंतु विरामचिन्ह कुठं योग्य आहे ते पाहायचं आहे. चुकीचे म्हणजे इथं एकाच वाक्यात विरामचिन्ह योग्य प्रकारे दिलेलं आहे आणि बाकीच्या वाक्यामध्ये मात्र चुकीचे आहेत. तर योग्य निवडायचं, हे करेक्ट निवडायचं आहे आपल्याला. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 पहा, व्हॉट्स द मॅटर सुमन. हा जर क्वेश्चन असेल तर एका व्हॉट्स इथं अपॉस्ट्रॉफी यायला पाहिजे होतं आणि प्रश्न आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह यायला पाहिजे होतं. इथं पहा व्हॉट्स द मॅटर सुमन, हे पहा इथं व्हॉट्स, इथं अपॉस्ट्रॉफी पण आलेला आहे. द मॅटर इथं कॉम आलेला आहे आणि विचारलेला आहे सुमनला, म्हणून कॉमानंतर सुमन आणि क्वेश्चन मार्क पण आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. आता इथं काय मिसिंग आहे पहा, तर व्हॉट्स इथं अपॉस्ट्रॉफी यायला हवं होतं, इथं कॉमा यायला हवा होता, इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. व्हॉट्स द मॅटर सुमन, इथं बघा अपॉस्ट्रॉफी पण दिलं आहे पण इथं कॉमा नाही आणि शेवटी तर हा क्वेश्चन आहे आणि एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे, म्हणजे इथं पण चूक आहे. फक्त योग्य कोणतं पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 12वा प्रश्न. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क अँड कॅपिटल लेटर्स टुगेदर आर युज्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे, वर एक प्रश्न पाहिला आपण, पंक्च्युएशन मार्क अँड कॅपिटल लेटर्स दोन्हीचा विचार इथं पण करायचा आहे. आर युज्ड टुगेदर म्हणजे दोन्ही मिळून किती आहेत, तर आपल्याला शोधावं लागेल. वाक्य पाहूयात अगोदर. डीड यू सी माय फ्रेंड मोती. पहा आता इथं मिसिंग नाहीत, आपल्याला इथं आहेत ते शोधायचेत, परंतु फक्त पंक्च्युएशन मार्क बघू नका किंवा फक्त कॅपिटल लेटर्स नाही, टुगेदर म्हटलं दोन्ही मिळून. डीड इथं डी कॅपिटल आलेलं आहे, इथं डीड यू सी माय फ्रेंड मोती एम हे कॅपिटल आलेलं आहे आणि हे दोनच लेटर कॅपिटल लेटर्स आलेले आहेत, परंतु इथं विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्कसुद्धा एक आलेला आहे.
आणि आपल्याला ऑल टुगेदर म्हटलं आहे, म्हणजे एकूण विचारलेलं आहे. एकूण किती झाले? 1 2 3. 1 2 3 म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर 3लाच 3 आहे म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. आता पाहूयात क्वेश्चन नंबर 13. पहा, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह गाळलेलं आहे किंवा नाही, मिस झालेलं आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आता पहा वाक्य, हॅव यू गॉट सम मार्बल्स. म्हणजे तुम्हाला गोट्या मिळाल्या आहेत का, असा प्रश्न आहे. हॅव. आता हे क्वेश्चनचे प्रश्न मी सांगितलं, WH क्वेश्चन, फर्बल क्वेश्चन. हा सहाय्यकारी क्रियापदानं सुरू होणारा फर्बल क्वेश्चन आहे की नाही. ज्यावेळी सहाय्यकारी क्रियापदानं प्रश्न विचारला जातो, हॅव यू गॉट मार्बल्स, ह्याचं आन्सर काय असेल? येस ऑर नोमध्येच असेल. मिळाले असतील तर येस, नाहीतर नो. आपल्याला माहीत पाहिजे हे पण. आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नाकडे पहा, तर कोणते विरामचिन्ह मिस झालेले आहे इथं? तर हॅव यू गॉट सम मार्बल्स हा क्वेश्चन आहे. तुला गोट्या मिळाल्या आहेत का? काय मग क्वेश्चन आहे म्हणल्यावर शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. मग इथं आपल्याला पाहावं लागेल ऑप्शनमध्ये कुठं आहे क्वेश्चन मार्क. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. वेअर विल द कॉमा बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला या वाक्यामध्ये कुठे स्वल्पविराम वापरला जाईल ते शोधायचं आहे. पहा, राम, हरी अँड रीना वेंट फॉर अ वॉक. राम, हरी आणि रीना फिरण्यासाठी गेले. हे असं मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, परंतु आपल्याला वापरायचं काय? कॉमा. मग इथं पहा स्वल्पविराम कुठं वापरता येईल? तर इथं मात्र तुमच्या लक्षात येईल राम, हरी हे काय आहेत रे? म्हणजे मुलांची नावं आहेत. मग मुलांची नावं एकाच प्रकारचे शब्द एकापाठोपाठ येत असतील तर प्रत्येक शब्दाच्या 2 शब्दांच्यामध्ये स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात, हे तुम्हाला माहीत आहे. मग इथं राम, हरी आहे की नाही. राम, हरी एकत्र नाही, राम, हरी, आणि म्हणून या ठिकाणी स्वल्पविराम येणार आहे. मग असं कुठं आहे पहा. आता असं आल्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये स्वल्पविराम वापरायचा आहे. तर उत्तरामध्ये आपल्याला 3 प्रकारचं उत्तर असू शकतं. कॉमा आफ्टर राम, कॉमा बिफोर हरी, कॉमा बिटवीन राम अँड हरी. आता कोणतं आहे ते बघूया आपण. कॉमा आफ्टर राम, हे पहा कॉमा आफ्टर राम हे पहिलंच आपलं उत्तर आलेलं आहे. इथं दिलेलं आहे कॉमा आफ्टर रीना, रीना नंतर येईल का कॉमा? काही संबंध आहे का? कॉमा आफ्टर वेंट, वेंट नंतर येईल का? कॉमा आफ्टर अँड, अँड नंतर तर कधी येईल का? अँड हे कॉमाच्याच ठिकाणी आलेलं असतं. जर समजा हे अँड आलं नसतं तर इथं पण कॉमा आला असता. आलं लक्षात? म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 15वा प्रश्न. विच 2 वर्ड्स विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. कोणते 2 शब्द कॅपिटल अक्षरानं सुरुवात होतील असं विचारलेलं आहे. आता इथं पहा, हू इज देअर, कम आउट ॲट वन्स. हू इज देअर, कम आउट ॲट वन. या ठिकाणी कोणते 2 अक्षर कॅपिटल 2 शब्द कॅपिटल लेटरने सुरुवात होतील? तर पहा, ही वाक्याची सुरुवात आहे की नाही, W कॅपिटल पाहिजे होतं. म्हणजे हू हा शब्द कॅपिटल लेटरने सुरुवात झाला पाहिजे होता. आणि त्यानंतर हे क्वेश्चन मार्क इथं आहे, म्हणजे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. आता नवीन वाक्य आहे, नवीन वाक्याची सुरुवातसुद्धा कॅपिटल लेटरनं झाली पाहिजे होती. म्हणजे COME त्यातलं C लेटरसुद्धा कॅपिटल असायला हवं होतं. म्हणजे हू आणि कम या 2 शब्दांची सुरुवात कॅपिटल लेटरनं व्हायला हवी होती. मग असं कुठं आहे?
हू आणि कम. तर बघा देअर, कम, देअर, आउट, हू आणि कम इथं दिलेलं आहे. हू आणि वन्स दिले इथं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आज आपण पंक्च्युएशन मार्क अतिशय महत्त्वाचं प्रकरण याच्यावर प्रश्न येणारच आहे. यातील 15 प्रश्न पाहिलेले आहेत. यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओत पाहूया. धन्यवाद.